घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद नको, नाहीतर पुढच्या पिढीला काका राहणार नाही, आत्या राहणार नाही, मामा नाही, मावशी नाही. पुढच्या पिढीला पोरकं करू नका. घरातले वाद आत्ता पहिल्यांदा संपवा, नाहीतर कुटुंब व्यवस्था अजिबात टिकणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरातली भांडणं बंद करा. त्यामुळे बायकांनो, आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घ्या. घर सांभाळणं, घर उभं करणं सगळं आपल्या हातात आहे. यांच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण. त्यामुळे मी बायकांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून सांगते, बाई बिघडवते पण घर आणि बाई घडवते पण घरच. दोन्हीमध्ये बाईच. पण प्रत्येक भूमिकाचा विचार करा. घरामध्ये म्हातारी माणसं जपा. हा आपल्या पुढच्या पिढीला वारसा आहे. कुणाला तरी सांगता आलं पाहिजे ना की कसे होते माझे वडील, कशी होती माझी आई. त्यामुळे हे सांगण्यासाठी घरामध्ये माणसं हवीत. आज नाही तर कित्येक घरातनं मोठी माणसं नाही आहेत. काय सांगणार, काय देणार पुढच्या पिढीला. आणि एकदा सोलापूरला या, एकेका दिवसाचं बाळ कसं जगतं बघायला या. बाळांशिवाय आई वडील कसे जगतात ते पण बघायला या. माणुसकीचा तमाशा आहे. काय करणार. सध्या सगळ्या जर धंदा कुणाचा तेजीत असेल तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे. आपण सगळे फार म्हणतो. आपल्या सगळ्यांना असं वाटतं वकिलाने नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो, कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात. त्याला न्याय म्हणायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. सगळी नाती विखुरताना बघितलीत कोर्टात, सगळ्या नात्यातली भांडणं बघितलीत कोर्टात. आईला कोणी सांभाळायचं म्हणून दोन भावांच्यात झालेली खडाजंगी भांडणं बघितलीत कोर्टात. एका सुनेनी भाजी द्या, एका सुनेनी भाकरी द्या. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळल्याचे पांग फेडा. मला तो प्रकार अजिबात आवडला नाही. मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाहीत. एकेका गुंठा जमिनीसाठी 2 भाऊ एकमेकांशी लढताना बघितले कोर्टात. वकिलांना 1-1 लाख रुपये फिया देतात, पण भावाला 1 गुंठा जमीन द्यायला कोणी तयार नाही. का? शेतातनं वहिवाटीचा रस्ता काढायचा आहे, त्याला 20-20 वर्ष केसेस चालतात. त्या शेतातल्या रस्त्यावरती आपण झोपून राहणार आहोत रात्रभर का? वडिलांच्या इस्टेटीत मुलींना समान अधिकार आला. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितलेत मी. आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही, आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही, आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचा गावच नाही. आम्ही महिना मामाच्या गावी राहायचो. सुट्टी काय छान जायची. गरिबी खूप होती, पण मामीने एकदाही विचारलं नाही किती दिवस राहणार आहात. आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा, एका तरी पाहुण्याकडे आपण सहजपणे 4 दिवस जाऊन निवांत राहू शकतो? स्वतःच्या मुलाकडे जाता येत नाही बाबांनो.